पहाटे आम्ही निघालो 4:30 वाजता देवीच्या दर्शनाला, म्हणजे तुळजापूरच्या आईच्या दर्शनाला निघालेलो आहोत। तर निघता निघता असं वाटतं चला आता ही फुलं वगैरे घेतली आहेत। मी आणि माझी बहीणच निघालेली आहे पिंकी। आणि आता तुम्हाला जाताना मी जरा देवीचा आतला गाभारा पण दाखवते, कारण तिथे कसं एवढं शूट करायचं अलाउड नाही, तरी पण असं वाटलं चला जेवढं जमेल तेवढं शूट करेनच मी। आणि सकाळी बघा 4 वाजल्यापासून अशी गर्दी, आणि आम्हाला पुजारींनी सांगितलेलं का तुम्हाला दर्शन जर घ्यायचं असेल तर लवकर या 4-5 वाजता, कारण कसं आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे खूप गर्दी होईल, त्याच्यामुळे तुम्ही लवकर या। आणि आम्ही झोपलो होतो 1 वाजता आणि लगेच 3 वाजता उठलो आणि पटापट आंघोळ्या वगैरे केलं, फ्रेश झालो मस्त, आणि आता निघालेलो आहोत, म्हणजे निघालो। आणि मस्त तर दर्शन पण आम्हाला चांगलं भेटलेलं आहे। आणि हा आईचा गाभारा आहे यातला, आणि पूर्ण दगडाने आहे बघू शकता। तर असं वाटलं करते, आणि जसं जमलं तसं तुमच्यावर शेअर केलेलं। एवढं काही मला जमलं नाही, पण थोडीशी देवीची आपल्या आईची मूर्ती दिसलेली आहे, कारण कसं सिक्युरिटी असतं त्याच्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। हो ना, मग बोललो तू पुढं काढायचं पुढे हे काय चला समोर तिकडून चला पुढं, चला देवीला बघितलं का समोर, चला पुढं मूर्तीला पहा आणि चला 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 पुढे पलीकडे यायचं, चला पुढं, चला पुढे पलीकडे या, चला दर्शन घेऊ बाहेर बसा, पुन्हा गर्दी वाटत ए पिंकी ते धागे द्यायला सांग ना जरा देवीजवळ। तर फ्रेंड्स आमचं दर्शन वगैरे मस्त झालं, आणि आम्ही काय केलं धागे घेतलेले होते लाल कलरचे धागे, तर ते धागे आम्ही देवीच्या पायाजवळ लावायला सांगितलं, ते बोलले तुम्ही बाहेर व्हा मी देतो। त्यांनी मस्त देवीचा कुंकू दिलेला आहे देवीच्या जवळचा, आणि आपले धागे पण तिथे देवीच्या पायथ्याशी लावून आणलेले आहेत। तर हे सगळं घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत, आणि आता थोडा वेळ तिथे शिड्या आहेत ना, त्या शिड्यांवर आम्ही बसणार आहोत मस्त, कारण एकदम प्रसन्न वाटत होतं सकाळी, खरंच एकदम भारी वाटत होतं, आणि असं वाटत होतं इथनं जावंच नाही। तर जसं आणि बघा एवढी गर्दी पण नव्हती, आणि हे बघा हे आलेले आहेत, तर त्यांनी आणलेलं आहे ते देवीचा कुंकू, आणि ते आपलं धागे वगैरे घेतलेले होते ना, देवीचा प्रसाद पण दिलेला आहे बघू शकता। तर हे सगळं दिलेलं आहे त्यांनी। तर असं आमचं मस्त दर्शन झालेलं आहे, आणि त्यांनी आम्हाला अशी देणगी पण थोडीशी दिलेली, देणगी म्हणजे आपल्या देवीचा आशीर्वाद दिलेला आहे। तर असा होता आमचा सकाळचा ब्लॉग, तो तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कसं वाटलं तुम्हाला? रात्री पण आलो होतो, पण रात्री कसं आहे घाई गडबडीत आम्ही प्रवास करून आलेलो, आणि माझा सगळे झोपलेले होते, आणि आमची इच्छा होती, माझी पण इच्छा होती, पटापट 2च घंटे झोप झालेली होती, आणि मग तरी पण असं उठलो, पटापट आंघोळ्या केल्या आणि मस्त निघालो। आईचं दर्शन पण एकदम मस्त भेटलेलं आहे। रात्री आम्ही आईच्या पायाजवळ दर्शन घेतलेलं, कारण आम्ही अभिषेक वगैरे केलेला, त्याच्यामुळे आज जरा थोडंसं लांबून पण ठीक आहे, लांबून पण चांगलं दर्शन झालं एकदम मस्त। असं हकलपट्टीने झाली नाही, तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठेही देवस्थानामध्ये हकलपट्टी असते सगळीकडेच, आणि ते यांचं नवस आहे वाटतं, तर त्या नवसासाठी ते पूर्ण असे अष्टांगण घालणार आहेत मंदिराला, तर त्यांनी ते हे पाया पडायला घेतलेलं आहे अगोदर। तर आम्ही पण त्यांच्या पाया पडला, काय भरोसा आहे, एक प्रकारे देवी त्यांच्या बरोबर असेल तर। मस्त सकाळचं दर्शन झालं, रूमवर झोपले सगळे।
तर फ्रेंड्स आता आम्ही निघालेलो आहोत आणि इथे ना सगळ्या लेडीज पाय वगैरे धुतात, ज्यांना धुवायचे, कोणी कोणी अंगावर पाणी सुद्धा घेतं. तर आता आम्ही निघालो आणि ही बघा ही एक्झिट पण आहे आणि बाहेर आणि मंदिर बघू शकता, एवढा मोठं मंदिर आहे, पूर्ण दगडाचं मंदिर आहे आणि तुळजापूरची आई आपली ही सगळ्यांची कुलस्वामिनी आहे. तर तुम्हाला जमत असेल तर नक्की दर्शनाला या. आमचं दर्शन ते एकदम सुंदर झालेलं आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला कसा वाटला तुळजापूरचा ब्लॉग, आपली सिरीज, नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आमचा पुढचाही प्रवास असाच दर्शनाचा चालू आहे, तेही नक्की पाहायला विसरू नका. तर आता आम्ही घरी आराम करणार आहोत फ्रेंड्स. तर चला भेटूया आता डायरेक्ट रूमवर. तर फ्रेंड्स आता आमची तयारी वगैरे झालेली आहे, फ्रेश वगैरे झालं, आता जाणार आहोत, नाश्ता वगैरे करणार आहोत आणि आम्ही आता चेकआउट पण करणार आहोत, कारण आता जायचं आहे जेजुरीला. तर चला व्हिडिओ पाहायला विसरू नका फ्रेंड्स. चला आता आम्ही निघालो. असा आमचा बेडरूम होता, म्हणजे आमचा बेडरूम म्हणजे रूम, असं आम्ही रूम घेतलेला आणि दोन्ही अटॅच बेड. इकडे पण चला चला जेजुरी. पाय जागा नाही खायला.